रशियाने अंतराळात जाण्याचा स्वतःचाच रस्ता बंद केला आहे का? सोयूज MS-28च्या प्रक्षेपणाने एक विचित्र विक्रम केला आहे. 27 नोव्हेंबर 2025 रोजी रॉकेट अंतराळवीरांना घेऊन यशस्वीरित्या उडाले, पण बायकोनूर कॉस्मोड्रोमचा एकमेव चालू असलेला लॉन्च पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. 20 टनांचे सर्व्हिस प्लॅटफॉर्म आगीच्या खाईत कोसळल्याने आता रशियाकडे माणसांना अंतराळात पाठवण्यासाठी एकही जागा उरलेली नाही. हे रशियन स्पेस एजन्सीसाठी किती मोठे संकट आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये. ही होती या अंतराळ दुर्घटनेची 1 मिनिटाची थोडक्यात माहिती. या घटनेचा सविस्तर वृत्तांत, अंतराळवीर आणि जगावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पुढे पाहत रहा. सविस्तर बातमी अशी: ही घटना गुरुवारी 27 नोव्हेंबर 2025 रोजी कझाकस्तानमधील ऐतिहासिक बायकोनूर कॉस्मोड्रोमवर घडली. सोयूज MS-27चे मिशन रशियन अंतराळवीर सर्गेई कुदस्वेरकॉफ करत होते. त्यांच्यासोबत सेर्गेई मिकायफ आणि नासाचे अंतराळवीर क्रिस विलियम्स होते. सोयूज 2.1A रॉकेटने अंतराळवीरांना सुरक्षितपणे ISSवर पोहोचवले, पण जमिनीवर मात्र हाहाकार माजला. साईट 31/6 जो रशियाचा माणसांना पाठवणारा एकमेव सक्रिय ताळ होता, तिथे मोठी दुर्घटना घडली. रॉकेट उडताच त्याला आधार देणारा 20 टनाचा लोखंडी ढांचा वितळून खाली फ्लेम स्ट्रेंचमध्ये कोसळला. तज्ज्ञांच्या मते हे नुकसान भरून काढायला 2 वर्ष लागू शकतात. रॉसकॉस्मोसने सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, पण आता हे स्पष्ट झाले आहे की प्रोग्रेस MS-33 सारखी महत्त्वाची रसद मोहीम देखील लांबणीवर पडली आहे. रशियासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.